राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे येत्या 2 तारखेला रत्नागिरीमध्ये येत आहेत. रत्नागिरी आल्यानंतर त्यांचे काही कार्यक्रम आहेत. त्यातला महत्त्वाचा कार्यक्रम आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानचा शुभारंभ आणि नागरिकांची निवेदनं स्वीकारायचे. त्याकरता हा एक भला मोठा तंबू या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. पावसाची लक्षणं, पावसाचा हंगाम हा लक्षात घेता या ठिकाणी सुसज्ज असा हा या ठिकाणी गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मैदानावरती हा भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात येतो आहे. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच येत आहेत. विशेषतः भाजपच्या कार्यक्रमामध्ये उत्साह आहे. दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव दौऱ्याचं नियोजन करत आहेत. दौरा चांगल्या प्रकारे यशस्वी होण्यासाठी त्याचे सर्व सहकारी प्रयत्न करत आहेत. रत्नागिरीमधली भाजपची मंडळी प्रयत्न करत आहेत. आणि चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री झाल्यानंतर त्यांनी काही लोकहिताचे निर्णय घेतले, चांगले निर्णय घेतले. म्हणजे सेतूमध्ये 100 रुपयाचं ॲफिडेव्हिट घालायचं ते त्यांनी रद्द केलं. 2 दिवसावरी त्यांनी नातलगांच्या जमिनीचा हस्तांतरणासाठी जे काही खर्च यायचा तो सुद्धा 200 रुपयाच्या बॉन्डवरती करण्याचा निर्णय घेतला. हे जरी खरं असलं तरी चंद्रशेखर बावनकुळे आपल्याला ह्या व्हिडिओद्वारे रत्नागिरी जिल्हावासियांच्या काही अडचणीसुद्धा आपल्यासमोर मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की रत्नागिरी जिल्हा हा सागरी किनारा असलेला जिल्हा आणि ह्या जिल्ह्यातील जवळजवळ साधारणपणे 252 गावं ही समुद्र किनाऱ्यालगतच्या परिसरात येतात. त्याच्यामध्ये मंडणगडमध्ये 15 असतील, दापोलीतली 31 असतील, रत्नागिरीतली 117 आहेत. त्याचबरोबर राधापूरची 43 आहेत, गुहागरातली आहेत. ह्या मंडळींना आता अडचणीचा विषय ठरला आहे तो म्हणजे कोस्टल झोनमधली जी गावं आहेत त्या गावातल्या 10 गुंठ्याच्या आतील जर परवानग्या पाहिजे असतील घर बांधणीला किंवा बांधकामाला तर ते नगररचनाकाराकडे जावं लागतं. आणि 10 गुंठ्याच्या वरती जर असेल तर त्यांना बेलापूरला MSRDCकडे जावं लागतं. साहेब, हा फार अडचणीचा मुद्दा झाला आहे. एखाद्याला 2-3 गुंठ्यामध्ये घर बांधायचं असलं तरी टाऊन प्लॅनिंगमध्ये जायचं, त्याच्या ठिकाणी कागदपत्र सबमिट करायची. पूर्वी अधिकार प्रांतात नव्हते. तशा प्रकारे काय तुम्हाला आपल्याला करता आलं तर त्यामध्ये ह्या आपल्या दौऱ्यामध्ये काय निर्णय घेता आला तर रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा दिलासादायक निर्णय होऊ. दुसरं असं की आणखीन काही अडचणीचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षामध्ये नगरपंचायती अस्तित्वात आल्या. दापोली असेल, लांजा असेल, देवरुख असेल, त्याचबरोबर तुमची गुहागर असेल. अशा नगरपंचायतीमध्ये पूर्वी ग्रामीण भाग होता आणि तिथे काही कुळं होती. पण त्या ठिकाणच्या जी कुळं आहेत तो आकडा फार मोठा आहे. त्या कुळांच्या नावे जमिनी करण्याचा निर्णय ग्रामीण भागामध्ये घेतला जातो. पण जी कुळं होती, जी गावामध्ये होती, ग्रामपंचायतीमध्ये होती, त्याचं नंतर रूपांतर नगरपंचायतमध्ये झालं. पण त्या लोकांना कधी न्याय मिळणार? जी कुळं आहेत त्यांना मालकी हक्क त्या जमिनीचा कधी मिळणार? त्या बाबतीत काही निर्णय घेणं गरजेचं आहे असं एकंदरीत त्या लोकांच्या एकंदरीत साऱ्या परिस्थितीतून दिसून येतं आहे. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये जवळजवळ साहेब 250पेक्षा अधिक रिक्त पद आहेत. त्या रिक्त पदांची संख्या पण मोठी आहे आणि ज्या सर्वसामान्यांशी निगडीत जी पदं हे आहेत, कर्मचारी असतील, अधिकारी, त्यांची संख्या पण फार मोठी आहे. आपण साहेब 100 रुपयाचा सेतूमधला बॉन्ड किंवा करार ॲग्रीमेंट हे रद्द केलं. पण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी शहरातलं जे सेतू कार्यालय आहे त्या ठिकाणी एखादा दाखला जर काढायचा म्हटला तर साहेब जवळजवळ 80 ते 90 रुपये खर्च येतो. साधारणपणे 69 रुपये सेतूची फी आहे. त्याशिवाय झेरॉक्स वगैरे असं त्याच्यामध्ये काही निर्णय आपल्याला घेता आला तर त्या सेतूला काही शासनाकडनं अनुदान देता आलं तर 100 रुपये आपण कमी केलेत. पण त्याचबरोबर हा खर्चसुद्धा तितकाच येतो. एकंदरीत ही सारी परिस्थिती पाहिली तर आपण या संदर्भात काही निर्णय घ्यावेत असं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडळींकडून, नागरिकांकडून आपल्याला एक अपेक्षा आहे. आपण एक कार्यक्षम मंत्री आहात. आपण घेतलेला निर्णय मुख्यमंत्र्यांनाही सुद्धा काही ॲक्सेप्ट करतात आणि महसूल मंत्री म्हणजे राज्यातलं 2-3 नंबरचं एक खातं आहे. त्यामुळे येत्या दौऱ्यामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या ह्या काही मंडळींच्या ज्या अडचणी आहेत, लोकांच्या, नागरिकांच्या अडचणी आहेत, त्या आपण सोडवण्याचा काही प्रयत्न केलात तर आपला दौरा हा यशस्वी झाला असं म्हणता येईल आणि जाताना रत्नागिरीकरांना सुद्धा तो दिलासा देणारा ठरेल. टाईम डिले करता किशोर मिळसो, यश मयेकर, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.